या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। सोलापूर महानगरपालिकेचा भ्रष्टाचार दिवसेंदिवस वाढत चालला आहे। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे सोलापूर मधल्या सर्व विकास कामांचे आणि स्वच्छतेचे आढावा घेत आहेत, परंतु भवानीपेठ मधील मुकुंदनगर मराठा वस्ती सार्वजनिक शौचालयाची पाहणी केली नाही। लक्ष वेधण्यासाठी आणि निदर्शनास आणण्यासाठी संस्थेच्या वतीने आमरण उपोषणाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी करण्यात आली। 8,41,818 रुपये निधी मंजूर होऊनही 20,000चे काम झालेले नाही। या अगोदर हलगी आंदोलन करण्यात आले। अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी येऊन पाहणी केली होती, अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही। तत्कालीन अधिकारी इंजिनियर मनोज मसलखाम व लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशनचे ठेकेदार यश चंडक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे। सार्वजनिक शौचालय नव्याने बांधण्यात यावे याकरता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। आरबी देवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे जे पदाधिकारी आहेत ते आज रोजी मराठा वस्ती मुकुंदनगर 51 सार्वजनिक शौचालय करिता या ठिकाणी आज रोजी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्याच माध्यमातून महानगरपालिका आयुक्तांची पूर्ण सोलापूरमध्ये सार्वजनिक शौचालय संदर्भात मोहीम चालू आहे, ते लक्षवेधी करण्यासाठी हे आमचे आंदोलनकर्ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। त्याच माध्यमातून आयुक्त साहेबांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं। आणि दुसरी गोष्ट, जे माझं आंदोलन आझाद मैदानात जे चालू होतं त्याची युद्ध पातळीवर चौकशी चालू आहे, त्याच्यावर संबंधितांवर कायदेशीर गुन्हे दाखल होतील। आणि आमचे पदाधिकारी बसले असल्यामुळे मी त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज रोजी या ठिकाणी आलेला आहे। त्याच माध्यमातून आमची जी मागणी आहे, जे मनोज मसलखाम हे 8 लाख रुपयाचे निधी मंजूर असताना सुद्धा त्या ठिकाणी 20,000चेही काम केले नाही। त्याच माध्यमातून जे आहेत संबंधित ठेकेदार आहेत आणि जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करून शासनाचे जे पैसे आहेत ते परत वसूल करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावा अशी यांची मागणी आहे। त्या संदर्भात मी त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।